The next question is a brief question. Question: derive the equations of motions. काय क्वेश्चन आहे? इक्वेशन्स ऑफ मोशन्स कशी तयार झाली ना हे एक्सप्लेन करून दाखवायचं. हा ब्रीफ क्वेश्चन आहे. 5 मार्क्स साठी क्वेश्चन विचारतात. 5 मार्क्स आहे. बघा आपण ऑलरेडी इक्वेशन्स पहिले काढवलं का? बघा न्यूमेरिकल्स पण पाहिले. v इज इक्वल टू u प्लस एटी, s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर आणि v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. ही जी 3 इक्वेशन्स आहे ही तयार कशी झाली हे तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवायचं आहे. थोडासा अवघड टॉपिक आहे पण समजून घ्या, ट्राय तरी करा, नक्कीच जमेल तुम्हाला. न्यूमेरिकल टाइप मध्ये आहे त्यामुळे एवढं पण अवघड नाही, पण लर्न करणं गरजेचं आहे. या डायग्रामवर डिपेंड आहे. इथे ग्राफ काढले, ग्राफचा वापर करून दाखवले बरं का. ही एक स्टँडिंग लाईन आहे बघा, ही एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. इथे एक ऑब्जेक्ट आहे असं म्हटलं आणि इथून आहे ना हा ऑब्जेक्ट इथेपर्यंत गेला. इथून इथेपर्यंत त्याने काय केलं? डिस्टन्स कव्हर केलं. हे डिस्टन्स कव्हर केलं. याला म्हटलंय व्हेलोसिटी, याला म्हटलंय टाइम. आणि आता काय काय घेतलंय बघा. इथून एक लाईन घेतलेली आहे, इथून एक स्टँडिंग लाईन घेतलेली आहे, ही एक लाईन काढलेली आहे. मग काय तयार झालं बघा. इथे बघा हा ए बी सी डी आणि ए डी ओ ई, हा हे 2 रेक्टँगल तयार होत आहेत बघा. आयत तयार आहेत, रेक्टँगल. पुन्हा मला कोणकोणते अक्षर घेतले बघा. याला यू मानायचं. यू म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी, सुरुवातीचा वेग यू. मग हे यू असेल तर हा पण पोर्शन यू होणार बघा, कारण रेक्टँगल आहे ना. मग अपोजिट साइड सेम आहे ना. मग ह्या जर टी असेल, याला टी मानलेला आहे, मग ही पण साइड टी असणार आहे. ह्या 2 टी आहे. हे यू डिस्टन्स आहे. हे जे डिस्टन्स आहे पूर्ण ओसी, हे जे डिस्टन्स आहे त्याला व्ही घ्यायचं आहे. हे सगळं कळलं की मग अवघड वाटणार नाही. बघा कुठलं सांगतो बघा. हे याला म्हणायचं यू, त्यामुळे हे पण यू येणार. याला जर तुम्ही टी घेतलं तर हे पण टी येणार. रेक्टँगलच्या अपोजिट साइड सेम असतात ना. इथून इथेपर्यंत ओसी, याला व्ही म्हणायचं. व्हेलोसिटी, फायनल व्हेलोसिटी म्हणून याला व्ही घ्यायचं. मग हे पण व्ही येणार. आणि यावरून तुम्हाला फॉर्म्युला कशा प्रकारे तयार केला बघा. डायग्राम व्यवस्थित काढा, जमेल तुम्हाला. बघूया. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी अँड ए डी ओ ई आर रेक्टँगल. ए बी सी डी हा आणि ए डी ओ ई हा, हे दोन्ही रेक्टँगल्स आहे. आता रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. मग अपोजिट साइड कोणते बघा. ओडी आणि एई. इथे पण बघा ओडी आणि एई, याला यू घेतलंय बघा, दिसतंय का. नेक्स्ट बघा ओसी आणि बीई. इथे बघा ओसी, हे बघा ओसी आणि कोण सांगा बीई. ह्या पण रेक्टँगल तयार आहे ना मोठा वाला पण. त्यामुळे ओसी आणि बीई याला लेटर कोणतं घेतलंय? व्ही घेतलंय बघा. अजून एक घेतलं बघा. CD इज इक्वल टू AB. CD आणि AB सेम आहे बघा. CD म्हणजे इथून एवढं डिस्टन्स आणि हे AB डिस्टन्स. हे 2 डिस्टन्स कसं आहे? सेम आहे. एवढ्या गोष्टी झाल्या बघा. OD आणि AE याला U घेतलंय, OC आणि BE ला V घेतलंय आणि CD आणि AB सेम आहे. डायग्राम मध्ये शो केलंय बघा. परत एकदा बघा. OD U आहे, ए पण यू आहे, ओसी व्ही आहे, ईबी पण व्ही आहे. आणि अजून कुठल्या 2 सेम सांगितलंय? सीडी आणि एबी, हे पण 2 साइड सेम. आता हा आपल्याला फॉर्म्युला झाला. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला झाला. एक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. बघा ए आहे कसं. व्हीच्या ठिकाणी काय घेतलं बघा? ओसी घेतला. मायनस यूच्या ठिकाणी कोण घेतलं बघा? ओडी घेतलेलं.
अपॉन टी बघा. व्ही म्हणजे ओसी घ्या, यू म्हणजे कोण घेतलं ओडी घेतलं, अपॉन टी. हे अपॉन टी आहे का नाही, इकडे गेलं तर मल्टिप्लाय होतील का, इथे अपॉन आहे ना भागिले, इकडे गेलं तर मल्टिप्लाय, ए ने टी ला मल्टिप्लाय करायचं. एटी इज इक्वल टू ओसी मधून ओडी मायनस करा, ओसी मधून ओडी मायनस करा. बघा ओसी हे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे ओसी, त्यामधून हा ओडी जर तुम्ही मायनस केला दिसतं का बघा. ओसी म्हणजे इथून एवढं डिस्टन्स त्याला ओसी म्हणणार. त्याच्यातून जर तुम्ही ओडी मायनस करून टाकला, एवढा काढून टाकला तर शिल्लक कोण राहील, सीडी राहील. म्हणून इथे सीडी आहे. ओसी मधून ओडी मायनस केला की सीडी राहतो. इथे मग दाखवलंय बघा, ओसी मायनस ओडी म्हणजेच कोण, सीडी. ओसी मधून ओडी मायनस केलं तर सीडी आलं, हे अपॉन टी होतं ते इकडे आलं. म्हणजे एटी इज इक्वल टू सीडी आला, म्हणजे सीडी इज इक्वल टू एटी. बघा सीडी ची व्हॅल्यू किती आली, एटी. पण मला सांगा सीडी आणि एबी सेम आहे ना, म्हणून एबी ची पण व्हॅल्यू किती येणार आहे, एटी येणार. एबी ची व्हॅल्यू एटी आली. आता बीई कुठे आहे चेक करा. बीई इथे दिसतंय का तुम्हाला, बीई हे बीई आहे. बीई म्हणजे कोणाकोणाची ऍडिशन करणार बघा. बीई म्हणजे कोणाकोणाची ऍडिशन करणार, ए बी प्लस ए, याची आणि याची, या दोघांची ऍडिशन करणार ना. याची मला सांगा एबी ची व्हॅल्यू आपण किती काढली, इथे 80 काढली का. एबी ची व्हॅल्यू 80 आणि ही व्हॅल्यू कोणती आहे, यू आहे बघा. इकडे बघा, बीई इज इक्वल टू एबी प्लस ए. दिसतोय. मला सांगा बीई, बीई ला अक्षर आपण ऑलरेडी बघा कुठलं घेतलं बघा, बीई म्हणजे डिस्टन्स, पूर्ण डिस्टन्स आहे ना. बीई इथून हे बीई डिस्टन्स आहे ना. ह्या बीई ला डिस्टन्स कोणतं घेतलंय, बी घेतलेलं आहे बघा. बीई दिसतोय का तुम्हाला, बीई म्हणजे व्ही आहे, बीई म्हणजे व्ही. एबी म्हणजे कोण आहे, 80 आणि एई म्हणजेच यू आहे बघा. एई म्हणजेच यू आहे बघा. कुठलं बीई म्हणजे व्ही, एबी म्हणजेच 80 आणि एई म्हणजेच यू. फक्त व्हॅल्यू टाकून घ्या बघा. व्ही इज इक्वल टू 80 प्लस यू, फक्त याचा सिक्वेन्स बदलून घ्या. व्ही इज इक्वल टू, हे फक्त पुढे मागे, याला पुढे घ्या आणि त्याला मागे. व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. हे इक्वेशन फर्स्ट तयार झालं. कन्फ्युजन कुठे आहे माहिती का बाबा, हे जे लेटर आपण घेतो ना, डायग्राम कडे व्यवस्थित बघितलं तर नक्की जमेल, नाहीतर मग नाही जमणार तुम्हाला. इथे बघा, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. व्ही म्हणजे बघा ओसी घ्यायचं आणि यू म्हणजे काय घ्यायचं, ओडी घ्यायचं. या दोन व्हॅल्यू घातल्या. अपॉन टी होतं की नाही, हा टी अपॉन होता तर इकडे गेल्यावर मल्टिप्लाय झाला. ओसी मधून ओडी जर मायनस केला तर कोण येतो, सीडी. म्हणजे सीडी ची व्हॅल्यू किती आली, 80 आली. पण सीडी आणि एबी सेम आहे ना, म्हणून एबी ची पण व्हॅल्यू कोणती आहे ना, 80 आहे. नंतर काय घेतलं, बीई. बीई हे टोटल डिस्टन्स आहे. बीई इथून एवढं बीई आहे की नाही. बीई म्हणजे कोणाकोणाची ऍडिशन, याची आणि याची, या दोघांची काय करायची, ऍडिशन करायची बघा. बीई म्हणजे एबी प्लस ए. मग बीई ला लेटर आहे बघा व्ही घेतलं. एबी म्हणजेच 80 आणि एई म्हणजेच कोणता आहे, यू आहे. व्ही इज इक्वल टू 80 प्लस यू. फक्त याचा सिक्वेन्स चेंज करून द्या. पहिल्यांदा यू आणि नंतर 80. व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. हे फर्स्ट इक्वेशन आहे. याच्यामध्ये कोणतं रिलेशन सांगितलंय, व्हेलोसिटी अँड टाइम. हा ब्रीफ क्वेश्चन म्हणून येतो बरं का, 5 मार्क्स साठी येतो, त्यामुळे थोडा प्रॅक्टिस करावी लागणार आहे. सेकंड वन बघा, डिस्प्लेसमेंट अँड टाइम साठी. लेट अस सपोज दॅट the object is in uniform acceleration a, it has covered the distance within time t. म्हणजे त्याला डिस्टन्स कव्हर करायला t टाइम लागला आणि एक्सेलरेशन किती आहे, a आहे असं कन्सिडर केलं आहे. मग s इज इक्वल टू एरिया. s म्हणजे डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट कुठलं काय घ्यायचं माहिती का, एरिया ऑफ डी ओ ई बी. हा बघा, हा जो इथे बघा क्वाड्रिलेटर तयार झाला का, डी ओ ई बी हा क्वाड्रिलेटर घ्यायचा. एस इज इक्वल, मग मला सांगा एस इज इक्वल डी ओ ई बी. तर बघा डी ओ ई बी दिसतोय का. मग त्याच्यामध्ये बघा ना, हा एक आणि हा एक ट्रायंगल, या दोघांची ऍडिशन होऊ शकेल ना. बघा हा एक क्वाड्रिलेटर, हा ट्रायंगल, या दोघांची ऍडिशन करायची म्हणून बघा
याचं नाव काय घेतलं DOEA प्लस वरच्या ट्रायंगलचं नाव काय DAE. दिसतंय का तुम्हाला? हे बघा DOEB इथे पूर्ण होता. DOEB हे पूर्ण. मग याच्यामध्ये ना हा क्वाड्रिलॅटरल आणि हा ट्रायंगल या दोघांची काय केली? ऍडिशन केली. S इज इक्वल, मला सांगा हा रेक्टँगल आहे ना, फॉर्म्युला कोणता आहे? एरिया घेतला ना, मग फॉर्म्युला कोणता आहे? L इंटू B, लेंथ इंटू ब्रेथ. आणि हा ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा फॉर्म्युला कोणता? हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस इंटू हाईट. S इज इक्वल, मला सांगा हा क्वाड्रिलॅट, हा रेक्टँगल आहे का? मग त्याची लेंथ बघा, ही लेंथ आहे. OE ही लेंथ आहे आणि ही काय आहे? ब्रेड्थ आहे, रुंदी आहे. ही लांबी आणि रुंदी. ही OE आणि ही OD प्लस हाफ बघा, हा बेस आहे, हा ट्रायंगलचा हा बेस आहे. AD हा बेस आहे DA आणि हाईट कोणती आहे सांगा? AB. लेंथ आणि ही ब्रेड्थ, हा बेस आणि ही कोण आहे? हाईट. ट्रायंगल मध्ये बघू शकता तुम्ही. मग आता बघा OE ला अक्षर T घेतलं बघा, डायग्राम मध्ये दाखवलं. OE म्हणजे T, OD म्हणजे U, ते पण डायग्राम मध्ये दाखवलं बघा. प्लस हाफ DA म्हणजे पण बघा इथे, DA म्हणजे पण कोण दिले? T. आणि AB ची व्हॅल्यू आपण मगाशी काढली होती. AB म्हणजे कोण होतं? 80. फक्त मल्टिप्लाय करा. S इज इक्वल टू T आणि U चा मल्टिप्लाय UT प्लस हाफ यांचा मल्टिप्लाय करा. A वन टाइम आहे बघा, T ने T ला मल्टिप्लाय केलं T स्क्वेअर, म्हणून S इज इक्वल टू UT प्लस हाफ 80 स्क्वेअर. हा सेकंड इक्वेशन तयार झाला. खूप अवघड नाहीये बघा. S म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल घेतल्याचा एरिया घ्यायचा. या क्वाड्रिलॅटरल मध्ये बघा, हा एक क्वाड्रिलॅटरल आणि हा ट्रायंगल आहे, दोघांची ऍडिशन. याचा एरिया काढणार लेंथ इंटू ब्रेड. हा ट्रायंगल असल्यामुळे हाफ इंटू बेस इंटू हाईट. लेंथ आहे OE, ब्रेड आहे OD. हाफ बघा, बेस आहे DA आणि हाईट कोणती आहे? AB. त्या ट्रायंगल मध्ये OE ला T अक्षर आहे, याला U आहे, याला DA ला T आहे आणि AB ची व्हॅल्यू आपण कोणती काढली होती? 80 ती काढली. यांचा फक्त मल्टिप्लाय केला, इक्वेशन तयार झालं. सेम तसंच बघा डिस्प्लेसमेंट आणि व्हेलोसिटी. तिसरं बघा, S इज इक्वल एक दिलं बघा, DOEB तसंच दिलं. तुम्ही जर चेक करता का? DOEB हा आहे ना, हा हा ट्रॅपेझियम आहे, कारण या दोन लाईन पॅरलल आहेत बघा. मग हा ट्रॅपेझियम आहे. मग आता माहिती देऊ, DOEB इज अ ट्रॅपेझियम. आणि एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला आठवतोय? 8 स्टँडर्ड मध्ये झालं बघा. हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. S इज म्हणजे एरिया इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. मग बघा S इज इक्वल टू हाफ इंटू ह्या पॅरलल साइड आहे बघा, ही आणि ही पॅरलल साइड. ही साइड कोणती? BE आणि ही साइड कोणती? OD. बघा BE प्लस OD इंटू BE प्लस OD या पॅरलल लाईन आहे आणि हाईट ही मधली हाईट घ्यायची. असा ट्रायंगल आहे बघा, अशी डायग्राम आहे. ही साइड आणि ही साइड या दोन साइड पॅरलल आहे आणि ही त्याच्या मधली ही जी आहे ती काय घेणार? हाईट घ्यायची. मग S इज इक्वल टू हाफ इंटू, मला सांगा BE ला लेटर V घेतलं होतं बघा, BE म्हणजेच V आहे बघा, आहे V प्लस कोण आहे? OD. इथे पण बघू शकता OD म्हणजेच कोण आहे? U इंटू OE. डायग्राम मध्ये बघू शकता तुम्ही OE ला अक्षर कोणतं वापरलं होतं? सांगा T. सगळ्या व्हॅल्यू डायग्राम मध्ये दिलेल्या आहेत बघा, त्याच व्हॅल्यू फक्त टाकायला बघा. मग आता बघा लास्ट बघा, बट A इज, हा फॉर्म्युला आहे बघा, A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. याच्यावरून हा फॉर्म्युला आपण थोडासा चेंज करायचा. हे T इकडे येणार आणि A इथे येणार, म्हणजे काय? T इज इक्वल टू V मायनस U अपॉन A. हा फॉर्म्युला आहे बघा, T इज इक्वल टू V मायनस U अपॉन A. हा झाला फॉर्म्युला तयार. आणि ही कुणाची व्हॅल्यू मिळाली? T ची व्हॅल्यू मिळाली का? ही व्हॅल्यू ह्याच्यात पुटअप करावी लागते. इथे थोडंसं कन्फ्युजन होतं. हे तरी कळलंय? A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. हा आला फॉर्म्युला. मग काय केलं? T आणि याच्या जागा रिप्लेस करायचं. T इथे येणार, A इथे येणार, म्हणजे अपॉन आहे ना ते मल्टिप्लाय होणार आणि हे वर आहे ते खाली. म्हणजे T इज इक्वल टू V मायनस U अपॉन A. हा आला फॉर्म्युला. मग बघा S इज इक्वल टू हाफ
इंटू व्ही प्लस यू इंटू इथे टी होतं का, मग टी ची व्हॅल्यू इथे काढली बघा, ही व्हॅल्यू इथे पुटअप केली बघा. टी म्हणजेच कोण, व्ही मायनस यू अपॉन ए. आणि आता काय केलं बघा, हे 2 आणि ए याला अपॉन आहेत का, याला इकडे घेतलं तर मल्टिप्लाय होतं बघा, म्हणून 2 आणि ए इकडे आल्यामुळे बघा 2a आणि ऑलरेडी होता s. 2as कुठला आले कळले का, हा s पहिलाच होता, 2 आणि अपॉन होते त्याला इकडे घेतलं बघा, मल्टिप्लाय इज इक्वल टू v प्लस यू आणि v मायनस यू. आणि तुम्हाला माहिती आहे a प्लस b a मायनस b फॉर्म्युला वापरतात, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, म्हणून 2as इज इक्वल टू प्लस आणि मायनस आहे ना, म्हणून v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. हा मायनस यू स्क्वेअर ला इकडे घेतलं तर प्लस यू स्क्वेअर होईल इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. त्यामुळे फॉर्म्युला बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. फक्त हे इकडे आणि इकडे घ्यायचं. अशा प्रकारे इक्वेशन तयार होईल. बघा पुन्हा एकदा बघा, एवढंच बघा, एस म्हणजे हा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल, हा ट्रॅपेझियम आहे, एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला लिहा. एस इज बघा या पॅरलल साइड्स आहे आणि ही हाईट आहे, इथे पण कळलं. एस इज इक्वल टू हाफ. ही बी म्हणजे कोण आहे, व्ही आहे, ओडी म्हणजे यू आहे आणि ओई म्हणजे टी आहे. ओके, फक्त आता काय केलं, ए चा फॉर्म्युला कोणता आहे, व्ही मायनस यू अपॉन टी. आपल्याला टी ची व्हॅल्यू काढायची, म्हणून टी इथे येणार आणि ए इथे येणार, म्हणजे टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए. आणि याच इक्वेशन बघा, एस इज इक्वल टू हाफ व्ही प्लस यू इंटू टी ची व्हॅल्यू टाकली बघा, व्ही मायनस यू अपॉन ए. हे 2 आणि ए अपॉन होते ना, अपॉन इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होते म्हणून 2as. इकडे फक्त v प्लस यू v मायनस यू, एकदा प्लस एकदा मायनस आहे ना, म्हणून v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर येणार. हा मायनस इकडे गेल्यावर प्लस झालं, मग 2as प्लस यू स्क्वेअर इज इक्वल टू v स्क्वेअर. आणि त्यामुळे फक्त लिहिताना उलट करून लिहायचं, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. दिस वन इज द थर्ड इक्वेशन. ओके.